Bye.
धर्मरक्षावया अवतार घेसी आपल्या पाळीसी भक्तजना अंबऋषीसाठी गर्भ सोसिले किंवा जन्म सोसिले दुष्ट निर्दाळीले किती एक धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तो बोल साच करी अंबऋषीसाठी गर्भ सोसिले दुष्ट निर्दाळीले किती एक तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे बोले नारायणी दया सिंधू अंबऋषी साठी गर्भ सोसिले दुष्ट निर्दाळीले किती एक पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा ज्ञानेश्वरा करुणा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती महायोग पीठे परमपुण्डरिकाय दारुमं समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परं लिंगं भजे पावनं लोकाभिरामं रंगधीरं राजीवनेत्रं भगवो
भूषणं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्री गुरु चरण सरोज रज निजमय मुकर सुधारी वर्णव रघुवर विमल जसुजो दायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपि सत्यु लोक रामदूत तुलित बलधाम अंजन पुत्र पवन सुत सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो ऋषीसाठी गर्भस्वशीले दुष्टने जाळले पुस्तक प्राप्त प्रसंगी चिंतन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कळशस्थानी शोभामान असणारे व हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवराय यांचे आद्यगुरु जगद्गुरु जगतवंदनीय श्री तुकोबरा यांचा चार चरणाचा भगवान परमात्मा या भूमी तलावरती अवतार कशासाठी घेतो, कोणासाठी घेतो, का घेतो याचं वर्णन करणारा सुंदर असा चार चरणाचा अभंग आहे। विठ्ठला चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेला भगवान प्रभू रामचंद्रांच्या या नवमी निमित्त सुरू असलेला हा भव्य व्याकरण हरिनाम सप्ताह त्यामध्ये प्रभू रामचंद्रांच्या जन्माचं कीर्तन माझ्यासारख्या पामराकडे आलेलं आहे। वास्तविक तुम्हाला का उभं राहिला त्याचे एकमेव कारण आहे। सेवके करावे सांगितले काम तेथे मी तुपन कामाने सेवकालाही मालकानं सांगितलेलं काम केलं पाहिजे आणि आम्हाला या ठिकाणी उपस्थित आहे समस्त गावकरी मंडळी, सप्ताह कमिटी मंडळी, समस्त भजनी मंडळ आणि आमचे माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे अण्णा यांच्याकडून ही चिंतनरूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे। आमच्या नानाचा आणि अण्णाचा फोन आला, महाराज रामनवमीचा सप्ताह आहे, तुमची कीर्तन सेवा घ्यावी म्हणतोय, कोणता दिवस घाला? तुला गावा सोडून कोणता घालायचा ते घाला। नवमीच्या निमित्तानं आपण सगळेजण उपस्थित आहे। कीर्तन सुरू झाल्यापासून संपेपर्यंत 2 नियम आहेत कीर्तनाचे। पहिला नियम आहे, कोणी हाताने टाळी वाजवायची, शाबास, विठ्ठल विठ्ठल भाषण करायचं नाही। मग काय करायचं? सर्वांगाचे कान करायचे, आपले लेकर फक्त 1 तासभर शांत बसवा। विठ्ठल जरी कीर्तनाला उशीर झाला असला तरी आपली गाडी वेळेवर पोहोचणार आहे। प्रवाशांना विनंती आहे, फक्त सावधान बसा। अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा यांचा संपूर्ण भारतभर नव्हे या संपूर्ण विश्वामध्ये आज प्रभू रामचंद्रांच्या रामनवमीचा जन्माचा कार्यक्रम संपूर्ण विश्वामध्ये चालू आहे आणि यामध्ये आपल्या या वरवंटीमध्ये भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह त्यामध्ये रामनवमीची ही सेवा या सेवेसाठी समस्त गावकरी मंडळी उपस्थित आहेत। सर्वांच्या चरणी प्रभू रामचंद्रांनी जो अवतार घेतला त्याचं वर्णन करणारा अभंग आहे। का घेतो भगवान परमात्मा अवतार, कोणासाठी घेतो आणि कशासाठी घेतो, हे 3 महत्वाचे कारण आहेत।
ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते त्या त्यावेळेस स्वतः भगवान परमात्मा अवताराला येत असतो. तसं पाहायला गेलं तर देवाला आणावं लागतं, संत येत असतात आणि तुम्हाला आम्हाला यावंच लागतं, महाराजाला बोलवावं लागतं. त्यानं झालं का? टाळकऱ्यांना टाळकरी येत असतात आणि तुम्हाला यावंच लागतं का? जन्माचा सोहळा करायचा आपल्याला, अशी नाही का? तसं देवाला बोलवावं लागतं. देव असं मनाने येऊ शकत नाही. महाराष्ट्रामध्ये 88,000 कीर्तनकार आहेत, त्याच्यापैकी हे 9 कीर्तनकार येतात, त्यांना बोलवावं लागतं. देवाची रूप आहे ती, लक्षात आलं? असा देवाला आणावं लागतं. ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते त्या त्यावेळेस ही भूमी गायीच्या रूपात ब्रह्मदेवापाशी जाते. ही गाय ब्रह्मदेवाची मुलगी आहे आणि ती वल्लाला सांगते, ओ बाबा, या भूमी तलावरती खूप अन्याय वाढलाय, अत्याचार वाढलाय, तुम्हाला यावं लागेल का? या दुष्टांचा संहार करण्यासाठी तुम्हाला यावं लागेल. सो सवेना भार मज आता, या लोकांचा भार मला सहन होत नाही. आणि लक्ष देऊ नाही का? देव कधी जन्माला येतो? ज्या दिवशी या भूमीवरती अत्याचार जास्त वाढेल, पापी लोकांची संख्या जास्त होईल आणि चांगल्या माणसाची संख्या कमी होईल. जास्त पापी लोक ज्यावेळेस कमी असलेल्या चांगल्या लोकांना त्रास देतील त्या दिवशी भगवान परमात्मा अवताराला येतो. मला वाटतंय वरवंटीमध्ये भगवंताला अवताराला यायची गरज नाही, परंतु का इथं सगळी लोक पुण्यवान आहेत. विठ्ठला देव आला किंवा नाही आला तरी आपण देवालाच आपल्या मंदिरात आणून ठेवलं. भक्ताला कुठोरी एकट्याला ठेवावं म्हणून आपण खूप मोठ्या आनंदामध्ये प्रभू रामचंद्रांचं, लक्ष्मण भैयाचं आणि सीतामातेची मूर्ती प्राणप्रतिष्ठा केली. खूप गोड. त्या मूर्तींकडे पाहिलं की असं वाटतं की स्वतः प्रभू रामचंद्रजी, लक्ष्मण भैया, लक्ष्मण माताच आपल्या दारात आले. एवढा मोठा सोहळा आपण सर्वांनी साजरा केलाय. तसं पाहायला गेलं तर अण्णा खूप वर्ष देवाला घरच नव्हतं. इथं बसलेल्या प्रत्येकाला घर असं वाटतं का नाही? असं वाटतं. आमच्या मनात इच्छा पण असते, परंतु राजकारण करत नाही. परंतु एका माणसानं असं ठरवलं की माझ्या देवाला घर द्यायचं. सगळ्याला निवारा आहे पण माझ्या देवाला निवारा नाही, म्हणून त्यांनी सजादो आवध में राम आए हैं, सजादो में राम आहे. मग काय करा? सगळीकडे तोरण बांधा, उड्या उभा करा. प्रभू रामचंद्रजी आपल्या गावामध्ये आले म्हणून गुढीपाडव्याचा सण आहे. प्रभू रामचंद्रजींना घर नव्हतं, मोदीजींनी त्यांना घर दिलं आणि तेच घर आपण वरवंटीतल्या लोकांनी मंदिरात भगवान परमात्म्याला घर दिलं. आपल्याला धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे आहेत. आता अयोध्येला जायची गरज आहे का? बोला. तुम्ही काय माझ्यावर नाराज आहेत का? उशीर आलो म्हणून नाराज आहेत का? नाही ना? मग लक्ष देऊन बोला. काय विचारला होता प्रश्न? मी जरा आजारी असल्यामुळे माझा डायनामा खराब झालाय. लक्ष देऊन प्रत्येकाला घराची गरज आहे, प्रत्येकाला निवाऱ्याची गरज आहे. आणि या 3 मूलभूत गोष्टी आहेत आपल्यासाठी: अन्न, वस्त्र आणि निवारा. तसं देवालाही निवारा पाहिजे होता. गेल्या वर्षी भगवान परमात्म्याला निवारा भेटला. आपण वरवंटीतल्या लोकांनी त्या भगवंताला निवारा दिला आणि गेली अनेक वर्षापासून केलेली प्रभू रामचंद्रांची सेवा, त्या सेवेच्या बदल्यामध्ये स्वतः भगवान परमात्मा आपल्या गावामध्ये विराजमान आहे. तो आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी इथं आलेला आहे. बरं, एकटा आला नाही, सोबत लक्ष्मण भैयाला घेऊन आला आणि सोबत सीतामातेला घेऊन आला. शबरीकडे जात असताना सीतामाता नव्हती अण्णा. शबरीकडे जाताना दोघच होती, एक राम आणि दुसरा लक्ष्मण होता. पण तुमच्या गावातल्या शबरीपेक्षा जास्त अधिकार आपला असल्यामुळं प्रभू रामचंद्रजी आले, लक्ष्मण भैया आले आणि सीतामाता आले. समवेत कोण आहेत? तर हनुमानजी आहेत. जिथं भक्त असतात तिथं देव येत असतो. मला वाटतं वरवंटी इतके चांगले भक्त देवाला कुठंच भेटले नसतील म्हणून आपल्या गावात आले. विठ्ठला अवतार
अन्याय वाढेल, अत्याचार वाढेल, चांगल्या लोकांची संख्या कमी होईल आणि वाईट लोकांची संख्या जास्त होईल. तर अशी पृथ्वी ब्रह्मदेवापाशी जाते. आता मला भार सहन होत नाही. मग खिलारीला झाला होता बघा काय, खिलारीला काय झाला, भूकंप झाला. कशामुळे झाला असेल, त्याचा थोडा झटका इकडे बसला, आपल्याकडे बसला का नाही, इकडे मी थोडा बसला होता. पण तो जर जास्त बसायचं नसेल तर प्रभू रामचंद्र भगवान की सोहळा आनंदात केला पाहिजे. आणि वर्षानुवर्ष आपल्या सोहळ्याचं हे आनंद द्विगुणित होत राहते. चला, म्हणजे जिथं जिथं भूकंप होतोय, जिथं जिथं पूर आला जातो, जिथं जिथं जे विस्कळीत होतं त्या ठिकाणी 100% ओळखायचं पाप जास्त वाढलेलं होतं. पण पापी लोकांची संख्या वाढली की देवाचा अवतार आहे. ब्रह्मदेव सांगतो, हे काय माझ्या हातात नाही, सृष्टी निर्माण करायचं माझ्या हातात होतं, पण याचा संहार करायचा महादेवाच्या हातात आहे आणि याचं रक्षण करायचं विष्णुदेवाच्या हातात आहे. तुम्ही विष्णुदेवाकडे आणि विष्णुदेवाकडे दोघ जण गेले आणि त्यांनी सांगितलं, रावणासारखा अत्याचारी माणूस जन्माला आलाय. जिथं जिथं कीर्तन होते का तिथं जिथं ती येते कीर्तन करताना झुडपीत आलं का झालं तुमच्या. आता जर रावण आला मला जर झोडपायला लागला, मी म्हणेल अण्णा ती तुमचं गाव तुमचं कीर्तन आपल्याला काय नाही. लक्षात घ्या, त्यावेळेस तीच परिस्थिती. यज्ञ चालू असला की यज्ञामध्ये रक्ताचा सडा टाकायचा, यज्ञ चालू असला की हाडं घ्यायची त्या यज्ञामध्ये टाकली जायची. आणि त्यावेळेस सगळे ऋषीमुनी घाबरायला लागले, ब्राह्मणांना त्रास व्हायला लागला आणि ते ऋषीमुनी यज्ञ सुरू पळून जायला लागले. मग त्यावेळेस प्रभू रामचंद्रजींनी सांगितलं की मी अवताराला येईल. पण प्रभू रामचंद्रजी अवताराला येण्यासाठी कशाची संस्थापना करतात, तर त्याच्यासाठी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, धर्माचे पालन करण्यासाठी मी परत जन्माला येतो. धर्म रक्षावया अवतार घेसी. आता धर्म 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 म्हणजे काय आपल्याला अजून कळालेला नाही. जातीनुसार जे विभाग पडले जातात, लक्ष देऊन कीर्तन ऐका कळेल, जातीनुसार जे विभाग पडले जातात त्याला आपण धर्म म्हणतो. मुस्लिम धर्म, हिंदू धर्म, ख्रिश्चन धर्म हे जातीनुसार पडलेली वर्गवारी आहे, त्याला धर्म म्हणता येत नाही. पण धर्म कुठं शिकलो आम्ही, तर पहिला धर्म शिकलो शाळेमध्ये. सगळेजण शाळेत गेलेले आहेत. शाळेत गेल्याबरोबर साने गुरुजींनी आम्हाला धर्म शिकवला. कोणता, खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरावे. बरोबर आहे का बाबा, एकदम बरोबर आहे, त्यांना माहितीच आहे. सगळ्यात जास्त भांडणं जर कशामुळे होत असतील तर ती बांधावर होईल. भारताचं पाकिस्तानचं भांडण कशामुळे, सीमेवरनं. सीमा म्हणजे बांध. चीनचं भारताचं भांडण चालू आहे कशामुळे, बांधासाठी. अहो तिकडे जाऊ द्या, चीन आणि ते पाकिस्तान लय लावलं. आपल्या भावाची भांडणं कशामुळे चालायची, बांधामुळे. मग धर्माची व्याख्या तुम्ही शिकला शाळेमध्ये, हे जरा बांध कोरा बाजूला ठेवा, सगळे जणच करते महाराज सहित सगळे. आमच्या गावामध्ये आमच्याकडनं सांगतो, सोडून द्या. लक्ष देऊन ऐका, खरा तो एकची धर्म. आणि जगाला तुम्ही बोलल्याशिवाय कीर्तन पुढे चालू देत नाही. बोला, खरा तो एकची धर्म जगाला. जे म्हणत नाही त्याला शेजारीची शपथ आहे. खरा तो एकची धर्म जगाला. या मंडपामध्ये प्रेमानं आला का लय भांडणं होईल म्हणून आला तिकडे. जगामध्ये एकमेव व्यासपीठ असं आहे की इथं भांडणं होऊ शकत नाही. वेगळ्या जातीची अनेक जातीची माणसं एका छत्रछाई खाली येतात, त्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय. तुम्ही अनेक सभा पाहिल्या असतील, विशिष्ट समाजाची लोक तिथे जात असतील, पण आमचा धर्म मंडप असा आहे की अनेक जातीची लोक जिथे एकत्रित येऊन गुण्या गोविंदानं भगवंताचं चिंतन करतात, त्याचं नाव आहे धर्म. आणि हे धर्म म्हणजे काय, तर एकमेकांना प्रेम देणे, याचं नाव खरा धर्म आहे. आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी स्वतः भगवान परमात्मा येतो. तुम्ही लक्ष देऊन बघा, प्रभू रामचंद्रजींनी असेल किंवा श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने असेल, त्याचे जेवढे 10 अवतार वारकरी संप्रदाय सांगतो आणि 24 अवतार भागवत सांगतो, हे सगळे जे अवतार आहेत नालायकांचा निपात करण्यासाठी आणि चांगल्या माणसाचं संरक्षण करण्यासाठी. अजून पुढे जाऊन सांगू का, हे 10 अवतार आम्हाला काही कळाले नाही, पण 350 वर्षापूर्वी एक अवतार झाला. शिवनेरीवर शिव जन्मला, शिवनेरीवर शिव जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. म्हणून लोक सगळे म्हणतात दैवत छत्रपती आमचे. वेळ कमी आहे माझ्याकडे, 12ला संपवायचा.
बाळांचा जन्म झाला. कशासाठी? वाईट लोकांचं निर्धारण करण्यासाठी आणि चांगल्या माणसाचं संरक्षण करण्यासाठी. आणि तो धर्म कसा टिकला पाहिजे, धर्म वाढवायचा कसा, छत्रपती शिवरायांनी शिकवलं. आणि धर्म टिकवायचा कसा, छत्रपती संभाजीराजांनी शिकवलं. पण आपण या दोन व्यक्तींना डोळ्यासमोर ठेवून आपला धर्म टिकवला पाहिजे. सांगू खरं बोलतो, 5 लाख रुपये आणि एक मुलगी दिली की धर्ममार्ग करणारी माणसं समाजामध्ये आता सध्या आहे. 5 लाख रुपये आणि किती एक मुलगी दिली की धर्म बदलायला ख्रिश्चन समाजाची माणसं फिरायला लागले सगळीकडे. का? धर्म बदला. अरे काय नाही चाल तुम्ही 5 लाख रुपये एक मुलगी देऊन टाका. लक्षात आलं का? एका 5 लाख रुपयासाठी आणि एका मुलीसाठी जर आपण धर्म बदलत असू तर छत्रपती संभाजीराजांचं बलिदान व्यर्थच गेलं की हो. हे कशासाठी केलं? तर धर्माचं रक्षण करण्यासाठी. धर्मरक्षण म्हणजे काय? तर एकमेकासोबत प्रेमानं वागण्यासाठी हा आपला अवतार घेत असतात. आणि त्यापैकी प्रभू रामचंद्रजींचा अवतार झाला. पण अवताराने येण्याच्या अगोदर बघा, प्रभू रामचंद्रजी होणं सोपी गोष्ट नाही. प्रभू रामचंद्रजी त्यावेळेस जन्माला आले आणि प्रभू रामचंद्रजींचे वडील ज्यावेळेस अंतसमयाला आले त्यावेळेस चारीच्या चारी लेकरं वेगळी वेगळीकडे गेलेले होते. एक सुद्धा जवळ नव्हता. त्याचं कारण काय आहे? दशरथ राजा शिकार करण्यासाठी गेला आणि शिकार करण्यासाठी गेल्यानंतर पाण्यामधून बुडबुड बुडबुड असा आवाज आला. त्यांना वाटलं सावध झालं काय की त्या दिशेने बाण मारला आणि बाण मारल्याबरोबर एका माणसाच्या वक्षस्थळात तो घुसला आणि त्यानं मोठ्यानं हाक मारली, आई बाबा, मोठ्यानं हाक मारली. दशरथ राजाच्या लक्षात आलं हा बाण पक्षाला लागला नसून एका माणसाला लागलाय. तिथून खाली उतरले, ज्याला बाण लागला होता त्याच्या जवळ गेले आणि गेल्यानंतर त्यांचं नाव होतं शाबास. लोक जरा हुशारच आहे तिकडं. श्रावण बाळ नाव होतं त्याचं. त्या श्रावणाला बाण लागलेला होता. त्या श्रावणाने सांगितलं, राजा माझी काय चुकी नसताना तुम्हाला मारलं नाही. राजाने पण सांगितलं, मला वाटलं सावध पाणी पिण्यासाठी आलं काय की तुमच्या त्या कमंडलीचा आवाज जडजड गुडगुड गुडगुड वाजला. मला वाटलं सावध पाणी पिण्यासाठी आलंय. मी चुकून बाण मारला. तुम्हाला मारायचं नव्हतं पण चुकून बाण लागला. जाऊ दे म्हटलं. पण एक आई, मी माझ्या वडिलांना कावडीनं तीर्थयात्रा करायला घेऊन गेलेलो होतो. लक्ष देऊ नाही का? त्या जगामध्ये एक श्रावण बाळ त्या काळात होता आणि एक सोलापूरमध्ये आता सध्या ते जिवंत आहे. आपल्या वडिलांना कावडीमध्ये बसवलं आणि संपूर्ण विश्वात तीर्थयात्रा केल्या त्या बाबांनी. सोलापूरमध्ये माणूस आता जिवंत आहे. विठ्ठला सांगण्याचा मुद्दा एकच आहे. श्रावण बाळांना आपल्या आई वडिलांना कावडीमध्ये बसवलं. वडिलांना चालता येत नाही, आईला बोलता येत नाही. दुसरी गोष्ट ते दोघंही डोळ्यानं कसं आहेत, अंध आहे. कुठे जावं कळत नाही. पण मुलाचं कर्तव्य आहे. पण अशी बरीच मुलं आज सध्या आपल्या वरवंटीमध्ये सुद्धा असतील. वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी दिवसाची रात्र करतात, रात्रीचा दिवस करतात. चला, त्यांनी सांगितलं माझे आई वडील अंध आहेत, त्यांना तहान लागली, मी त्यांना तीर्थयात्रा करत होतो. आज मी काय वाचत नाही असं मला वाटतंय. पण एक काम कर, हे पाणी माझ्या वडिलांना पाजरे. खूप वेळ झालं ते ताहलेले आहे. दशरथ राजानं ते पाणी घेतलं आणि मंद पावलं टाकत 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 त्या दोघांजवळ गेले. संपवायचंय का? लक्ष देऊ नाही का? पावलं टाकत 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 तिथपर्यंत गेले. पावलांचा आवाज आला की त्या श्रावण बाळाच्या आईवडिलांनी विचारलं, श्रावणा लय कष्ट होतंय का रे तुला? हे बोलायला तयार नाही. अरे आम्ही दोघं अंध आहे, पण तुला कावडीनं आमचं वजन सहन करावं लागतंय बाळा. तुझं दुखत असेल खांदा म्हणून सावकाश येतोय का? ते बोलायला तयार नाही. कारण ते श्रावण बाळ नव्हतेच, तो दशरथ राजा होता. अरे कष्ट होतोय का तुला? का बोलत नाही? का बोलत नाही? का बोलत नाही? अर्धा पाऊण तास झाला आणि त्यावेळी दशरथ राजा म्हणाला, मी तुमचा श्रावण बाळ नाही. कुठं आमचा श्रावण? दिसत नाही तो. तू कोण आहे? मी अयोध्येचा राजा दशरथ आहे. मग इथं कस काय आलास? माझ्या हातून तुमच्या मुलाचा वध झालाय. तुम्ही फक्त एक काम करा, त्याची शेवटची इच्छा होती एवढं पाणी घ्या. अरे एरिया, आता आमच्या नळद्याच्या खाली पाणी जाईल का? एकुलता एक मुलगा होता. त्याच्यासारखा मुलगा जन्माला येण्यासाठी, पोटाला येण्यासाठी कितीतरी वर्षाची तपश्चर्या करावी लागत होती. पण त्याला तू मारून टाकलंस रे, त्याला काही गुन्हा नसताना. पण राजा ऐक, राजा ऐक, तुला सुद्धा 4 लेकरं होती आणि अंत समयाला तुला एक सुद्धा मुलगा पाणी पाजण्यासाठी जवळ नसेल. दशरथ राजा दुःखी झाला. का दुःखी झाला? मरायच्या टायमाला एक बी पोरगं पाणी पाजायला नाही म्हणून. आणि आनंदित झाला.
त्याच्या नशिबात असं लिहून ठेवलं होतं, याला आजन्म मुलं होणार नाही. या जन्मात 3 राण्या होत्या, पण 3 राण्याला एक सुद्धा मुलगा होणार नाही. त्याला दुःख होतं कशाचं, सगळं होतं त्याच्याकडे. प्रत्येक माणूस दुःखी आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, सुखिया कोई नहीं रे. या जगामध्ये प्रत्येक माणूस दुःखी आहे, कारण दुःख बांधवानी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. या जन्मात आम्ही जिथं जन्माला आलो ना, या संसाराचा मूळ स्वभाव आहे दुःख देणे. मग ते देवाच्या बापाला तो सोडलं का दुःख नाही सोडलं. त्यांना एक दुःख होतं, सगळं होतं. राण्या 3 होत्या, राज्य होतं अयोध्याचं, राजा होता, पण एक दुःख होतं, मला मुलगा पोटी येणार नाही. पण त्यांचा शब्द ऐकला आणि राजा आनंदित झाला आणि त्याने गंतप्राप्त झाला. आता इकडे चला, प्रभू रामचंद्रजी जन्माला यायच्या अगोदर काय कथा आहे. तो आज आनंदीही होता आणि तो दुःखीही होता. घरी गेला, 3 राण्यांच्या समोर उभा राहिला, पण तो कौशल्य मातेनं ओळखलं आपल्या मालकाचं काहीतरी बिनसलेलं आहे. मालक किती तरी अजून जाऊन सांगू का, आपण किती पाण्यात आहे लोकांना विचारण्यापेक्षा पत्नीला विचारायचं. ती पत्नी सांगते आपल्याला आपण किती पाण्यात आहे. हा, माणसाने किती बी मिशा राखायच्या, बाहेर येताना असा वरी करायच्या, घरी जाताना मी लक्षात आलं का. तुम्ही म्हणता महाराज तुमचं कसं आहे, आमचं बी तसंच आहे. तुम्ही तसं, आम्ही गप बसा मारली. आमची बाई पहिल्या दिवशी मला म्हणली, महाराज मी आहे म्हणून तुमच्या घराला किंमत आहे. मी का सलाईन लावू लावू कीर्तन करा ना मी, आणि तू म्हणतील नाही मी आहे म्हणून तुम्हाला किंमत आहे का. ती म्हणली, महाराज तुम्ही सलाईन लावून करा, नाहीतर आडवं पडून कीर्तन करा, मी आहे म्हणून तुमच्या घराला किंमत आहे. मी म्हणजे पुराव्यानं दाखव. ती म्हणजे दाखवते उद्या परवा दिवशी कधीतरी येईलच की. दुसऱ्या दिवशी कीर्तनाची तारीख यायला माणसं आली आणि बायकोनं दरवाजाच्या तुमच्या चेहऱ्यावरती दुःखही दिसतंय आणि तुमच्या चेहऱ्यावरती आनंदी दिसतोय. काय झालं नेमकं सांगा, दुःख कशाचं आहे. त्यांनी सांगितलं, श्रावण नावाचा बाळ होता. तो आपल्या आईवडिलांना तीर्थयात्रेला नेत होता कावडीनं आणि चुकून माझ्या हातून त्याचा वध झाला. मग अरे बाळ मारलेल्याचं दुःख मला झालंय, पातक झालंय. एक आईवडिलांचा एकुलता एक मुलगा मी मारलाय, त्याचं दुःख आहे मला. पण तुमच्या चेहऱ्यावरती थोडा आनंदही दिसतो, त्याचं कारण. पण त्या मारताना त्याच्या आईवडिलांनी सांगितलं की तुला 4 लेकरं होणार आहे, याचा मला आनंद आहे. तीही आनंदित झाल्या. पण त्याच्यासाठी एका ऋषीने त्यांना यज्ञ करायचं सांगितला. तुम्ही काम करा, तुमच्या पोटी प्रभू रामचंद्रजी म्हणजे कोण, भगवान विष्णुदेव अवताराने येणार आहे. पण एक काम करावं लागेल, त्याच्यासाठी तुम्हाला पुत्रकामेष्टी नावाचा यज्ञ करावा लागेल. पुत्रकामेष्टी यज्ञ पहिल्या काळात यज्ञ केला की लेकरं व्हायची. आता तिकडे कुठं तर जात मध्ये जात नाही, माणूस विवारला जेवढ्या नाम जायचे आशीर्वाद घेण्यासाठी मग लेकरं व्हायची. पण पहिल्या काळात यज्ञ केला की. या काळात महाराज यज्ञ करणं सोपं आहे का. यज्ञ करायचं खूप सोपं आहे. कसं का, नाम घेता वाटत चालली, यज्ञ पाऊला पावली. ज्या माणसाला दुःख आहे त्या माणसानं पाऊल टाकला की श्रीराम, पाऊल टाकला की श्रीराम, पाऊल टाकला की श्रीराम. हे श्रीराम म्हणण्याचा फायदा काय होईल महाराज, ज्याला दुःख आहे ते दुःख निघून जाईल आणि सुखाचा मार्ग तुम्हाला मोकळा होईल. विठ्ठला विठ्ठला
यज्ञ म्हटलं की सगळ्यांनी ते यज्ञ, आता राजा होता काय कमी आहे त्याच्याकडे, यज्ञ चालू केला आणि यज्ञ चालू केल्यानंतर त्या यज्ञातून एक महापुरुष असा निघाला, पण हातात कलश घेऊन आला, एक फळ घेऊन आला आणि त्या फळाला सांगितलं या 3 राण्यांना हे फळ समान वाटून द्या, तुम्हाला 3 लेकरं होतील, 4 लेकरं होतील, बरोबर आहे का? 3 राण्यांना हे फळ समान वाटून द्यायचं, तुम्हाला 4 लेकरं होतील. ते फळ घेतलं आणि फळ देत असताना पहिल्यांदा कौशल्यला दिलं, दुसऱ्यांदा कुणाला दिलं, सुमित्रेला दिलं आणि तिसऱ्या वेळेस दिलं कुणाला, कैकेयीला. कैकेयी म्हणले मी एवढी सुंदर दिसते, सगळ्यात शेवटचा नंबर माझा. लई सुंदर दिसणाऱ्या माता मौली गर्वण जरा थोड्या दाखलेल्या त्यांच्यासाठी सांगू का, त्यांच्यासाठी एक महत्वाचा मुद्दा, एक ना एक दिवस 2 दिवसाची हे तुझी जवानी पुढे नाही टिकणार रे. 2 दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार. वृद्धपण आलं की तोंडावर सुरकुत्या 100% पडणार आहे. मनुष्य रूपाचा अभिमान नसावा. एक म्हातारी अण्णा बाजारात गेली आणि बाजारात गेली आरसा विकत घेत होती. सगळ्यात बारका आरसा घेतला, ती म्हणजे ही बरोबर नाही, ठेव खाली. त्याच्यापेक्षा मोठा घेतला, तिने बघितला, हा हे बी बरोबर नाही, ठेव खाली. तो दुकानदार म्हणला ही सगळ्यात भारी आरसा आहे माझ्या दुकानातला आणि 1 नंबर क्वालिटीचा आहे दादा. तिने घेतला तो आरसा आणि आरसा घेतल्यानंतर हे बी बरोबर नाही. ती म्हणला सगळ्यात भारी आरसा दाखवला, तुम्ही भारी दिसत नाही म्हणता, असं का? तिने म्हटली ज्यावेळेस मी 25 वर्षाची होती तेव्हा काय नंबर 1 दिसायची, ह्याच्यात दिसता सुरकुत्यात पहिल्या दिसायचे. आरशाचा दोष आहे का वयाचा दोष आहे? कशाचा दोष आहे? वयाचा दोष आहे. तसं कैकेयीला कळना गेलं रूपाचा अभिमान कामाचा नाही. आती रुसून बसली. रुसून बसल्याबरोबर एक पिंड, एक घार आली आणि त्या घारीने काय केलं माहित आहे का? पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो देविला. पिंड घारीने अंजनीने तो देविला. पिंड घारीने झडपिला, अंजनीने देविला. पिंड घारीने झडपिला, पिंड घारीने झडपिला. हातातला पिंड ते जे होतं ते फळ दिलेलं ते घार घेऊन गेली आणि ते घार घेऊन गेलेली कुठे गेलं? अंजनीने तो सेविला. म्हणून अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले. मोठे हनुमंताचा अवतार कुणाचा आहे? शंकरजीचा आहे. पण यांचे भाऊच की हनुमंतराय सुद्धा, म्हणून मदत झाली पुढे ते वाघ सोडून द्या. पण आता पिंड हिला खायला फळ नाही. मग काय केलं? सुमित्रेनं थोडा आपल्यातला अर्धा तिला दिला आणि कौशल्य मातेने सुद्धा अर्धा तिला देऊन टाकला. तिच्या पोटी 2 लेकरं जन्माला आली आणि यांच्या पोटी एक पुत्र जन्माला आले. विठ्ठला लक्ष देऊन आहे का? तो प्रसाद खाल्ला आणि खाल्ल्याबरोबर बघता नाही माझ्याकडे दिवस राहिला गेले. दिवस राहिल्यानंतर इकडे रावण होता ना, रावणाला काळजीच होती. राम जन्माला आला की माझं अस्तित्व संपलं. लक्ष देऊन आहे का? जिथं राम असतो तिथं रावण काहीच करू शकत नाही. सीता मातेला बंदीखान्यात रावणानं टाकलं, पण काय केला? सीताबाई गोष्वळीला गेल्या. आता काय करावं? तिची पतिव्रता एक पत्नी होती, तिचं नाव होतं मंदोदरी. ते मंदोदरीने सांगितलं मालक तुम्हाला कुणाचंही रूप घेता येतंय, एक काम करा की त्या प्रभू रामचंद्रजीचं रूप घ्या, तिच्या पुढे जावा, ती ओळखू शकणार नाही. ती म्हणला तुला वाटत नाही का मी ते केलं असेल? ती पण प्रयत्न केला नाही. पण राम झालो की माझ्या अंगातला काम निघून जाते, मी रावण राहतच नाही. लक्षात आलं म्हटलं माझं? राम झाला की रावण होऊ शकत नाही. जो माणूस रामाचं आचरण करतो त्याला रावणाचे विचार जन्मात सुद्धा कधी शिवणार नाही. विठ्ठला रावणानं विचार केला इकडे काहीतरी करावं लागेल, तो संकट पाठवायचा. पण तो दशरथ राजा होता, राजाने सगळी संकट पाठीमागं पाठवायची. असं करून 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 जवळजवळ 7 महिन्याचा गर्भ पोटामध्ये वाढायला आणि दशरथाने विचार केला आता काय करावं. ती हिला मी डोहाळं विचारलं पाहिजे. कैकेयी जवळ गेला आणि कैकेयीला म्हणू लागला बोल तुझं डोहाळं काय?
तिनं सांगितलं मोठ्याला वनवास आणि माझ्या मुलाला राज्यगादी. राजा खिन्नच झाला. आनंदी होता राजा, मला लेकरं जन्माला येणार म्हणून तो दुःखी झाला. अहो जगाचा बाप असला तरी दुःखातून बाजूला सारखा येत नाही. तुमची आमची काय कथा आहे? प्रत्येकाला दुःख भोगावीच लागणार आहे. का भोगावी लागणार आहे? मागच्या जन्मातलं पाप असेल. आता तुम्ही म्हणता दशरथानं काय पाप केलं होतं? श्रावण बाळाचा सारखा निरागच मुलगा मारला होता, त्याच्यापेक्षा दुसरं काय पाप असणार आहे? म्हणून दुःखी होता. सुमित्रेकडे गेला, तुझी काय इच्छा आहे, तुझं काय डोहाळ आहे? त्यांनी सांगितलं मोठा जो आहे ना त्याचं फक्त पाठीमागे जाऊन निरीक्षण करणार किंवा त्याला कायम साथ देणार, मग आनंदित झाला. एक गेलं तर जाऊ द्या म्हणजे, दुसरं तर चांगलं आहे. आम्ही बी कीर्तनाला गेला होता, आम्हाला लय असा अनुभव येतो. त्या आजीनं मला अन्न जेवायला नेलं, भाजी जर केली म्हणतात तिनं अशी फुरका मारलं की सगळ्या माझ्या कानातून आग निघाली, नाकातून आग निघाली, नुसता धुरच बाहेर निघाली. मी कसं केलं आता जेवायचं पोट उशीर आलेलो होतं कीर्तनाला, भूक लागलेली, आपलं कलर असले राहिलो. तेवढ्यात ती म्हातारी म्हणली, महाराज किती जण? मी म्हणलं 2 जण. पहिला काय करतंय? मी म्हणलं त्याचं हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज आहे. तुमचं कसं आहे? त्याने मग मी म्हटलं जर तुमच्या भाजीतून वाचलो तर 2 जण होता, नाही तरी एकटाच राहतोय बघा. आता लक्षात आलं का? पहिल्या मुलाची जी सेवा करायची ना, मला फक्त सेवा करायची आहे. सुमित्रेचं ऐकलं, तो आनंदित झाला आणि इकडं कौशल्य मातेकडे गेला आणि तिला विचारलं तुमचं डोहाळा काय? आणि रे धनुष्य मारीन रावणा, लंका विभीषणा देईन मी. आणा धनुष्य, मी धनुष्याला बाण लावीन आणि रावणाचा निपात करीन आणि लंका जी आहे ते विभीषणाला देईन. ही वेगळंच दिसाली कारण ही खतरनाक होती. कारण पोटाला कोणाला होता? प्रभू रामचंद्रजी जन्माला होता, जगाचा तारणहार जन्माला होता. असं करत 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 9 महिने 9 दिवस संपले. किती वाजले थोडं सांगा? जवळ 19 मिनिट आहे. आता आपण राम जन्मापर्यंत येऊन थांबलेला आहोत. जरा अभंगाचा अर्थ पाहू. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात हे प्रभू रामचंद्रजीचा अवतार असेल, श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचा अवतार असेल. 10 अवतार भगवान परमात्म्याने घेतले, पण कशासाठी घेतले? तर भक्तांचं रक्षण करण्यासाठी घेतले. कोणाला म्हणायचं? भक्त. भजती इति भक्त, जे भजन करतात त्यांचं नाव आहे भक्त. कोणाचं नाव आहे भक्त? जे भजन करतात. मग तुम्ही इथं सेवढे बसलेले लोक आहेत ना, ती म्हणतील आम्ही सगळेजण भक्त आहेत, आम्हाला कसं काय देव स्वप्नात येणार गेला? त्याचं कारण सांगतो. आमची भक्ती कशी आहे? भजन करावे सत्याच्या सत्याला, अशी आमची भक्ती. पण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तुम्हाला जर सदा समाधानी राहायचं असेल, देवाला आपल्या घरी आणायचं असेल तर एक काम करावं लागेल. सदा नाम घोष हो करू हरी कथा, सदा नाम घोष हो करू हरी कथा. भेटत नाही. त्याचं एकमेव कारण आहे आम्ही सारखं भजन करत नाही. आणि तुकोबरायांचं प्रमाण आहे सदा
या शब्दाला अंडरलाईन करा. सदा, सारखं देवाचं चिंतन. सदा नामघोष, सदा चित्ता समाधान, कदा कदा नामघोष, कदा कदा समाधान. सारखं समाधान यायचं असेल तर सारखं देवाचं चिंतन करावं लागेल. इथे बसलेले करतेत का? करणार ना? अगोदर माता माऊली करतील, मग पुरुष मंडळी करा. म्हणा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आमच्या गावात 2 बाया जर नळावर भांडण करायला लागल्या तर अख्ख्या गावात आवाज जातो. एवढ्या महिला मंडळी आहेत, माझ्यापर्यंत सुद्धा आवाज गेला. जरा मोठेच बोला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. खूप छान. हे भजन आता फक्त मंडपापुरतं करायचं नाही, घरी गेल्यावर सुद्धा करायचं, मग समाधान. महिलांनी सुंदर भजन केलं. आता आपली रोजगार हमीची योजना बघू कशी. सगळ्यांनी भजन करा मोठ्यानं म्हणा. बोला श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. शाबास. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. शाबास. हरि श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जेवढी जेवढी म्हणली आनंदात म्हणला लय दुःख नाही कळत. पण घरी जर तुम्ही भजन करायला लागला तर सून कोणती आहे आणि सासू कोणती आहे काय कळणार नाही. धर्म टिकला जातो. घरात जर भांडण कुणाचं होत असेल जास्त, कुणाचं होत आहे? शाबास. तुम्ही 100% कबुली जबाब दिला. का होते त्याचं कारण सांगतो. ज्या दिवशी आपण सुनाला लेख समजायला लागाल त्या दिवशी घरात भांडण होणार नाही. तिथं अयोध्या झाल्याशिवाय राहणार नाही. लक्ष देऊ नये का? ज्या दिवशी सुनाला आपण लेकीचा दर्जा देणार नाही त्या दिवशी. एकदा काय झालं, खूप दिवसानंतर बहिणीला भेटण्यासाठी भाऊ आला आणि खूप दिवसानंतर भाऊ भेटायला आलाय म्हणून बहीण गडबडीत पाण्याचा तांब्या घेतला आणि भावाला देण्यासाठी गेली. जाताना काय झालं, गडबडीत होती. भावाला लय दिवसानं, कारण माहेरचं पुत्र जरी आलं तरी आनंद होतोय. इतर भाऊ आलेला होता. आनंदामध्ये तो तांब्या दरवाजाला लागला आणि तो तांब्या खाली पडला. फरशीचं घर असल्यामुळे मोठ्यानं आवाज आला. त्या सासून म्हणली, सुनबाई हातावून काय वारं गेलं का तुझ्या? फक्त तांब्या पडला. 5-6 महिन्यानंतर तिची मुलगी डिलिव्हरीला आली आणि मुलगी डिलिव्हरीला आली म्हणून तिला 10 किलो तूप एका डब्यात ठेवलं. वहिनी धुणं धुवायला लागल्या म्हणून पुरगी गेली आणि त्या पुरीनं काय केलं माहितीये का? वरचा तो डबा घेतला. तुपाचा असल्यामुळे हात निसटला. तूप उन्हा असल्यामुळे पातळ झाले होतं, खाली पडलं आणि मोठ्या नावाला डब्याचं सगळं तूप सांडलं आणि ती पुरगी रडायला लागली. सासू पळतच आली. ती काय म्हणली का तुला? तू खाऊ नको म्हणली का? खरं सांग. ती पोरगी म्हणली, नाही नाही आई, मीच घेत होते. हात निसटला आणि खाली पडलं. एवढ्यासाठी रडतेस का? 10 किलो काय 20 किलो तुला तूप आणून देते, रडू नको. साधा तांब्या जर पडला खाली तर हातावून मारत गेलं का म्हणता. आणि पोळीकडून 20 किलो 10 किलो तूप खाली पडलं तर 20 किलो आणून देतो म्हणताय. धर्म टिकेल का? नाही टिकला. धर्म
तर घरापासून आपल्या सुरुवात झाली पाहिजे. राम आपण अगोदर स्वतः झालं पाहिजे आणि मग जगामध्ये राम शोधला पाहिजे. विठ्ठला आणि मग गावाचा विचार केला पाहिजे. चला पुढे. श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने धर्म रक्षावया अवतार घेसी आणि आपल्या पाळीशी भक्तजना कसं रक्षण करतो लक्ष देऊन आहे का. पांडवाचं आणि कौरवाचं युद्ध ठरलं. 18 दिवस युद्ध चाललं गेलं. किती दिवस? 18 दिवस युद्ध चाललं गेलं. पण पहिल्या दिवशी तिथं एका पक्षिणीनं 5-6 पिलांना जन्म दिला. आता एवढे घोडे 18 अक्षरी सैन्य होते तिथे. एवढे घोडे एवढे सैनिक. त्याच्यामध्ये लक्ष्मी माता म्हणल्या मालक तुमचं रक्षण करायचं काम आहे. त्या पिलांना तर आता पंख नाही. त्यांचं रक्षण कोण करणार? तुम्हाला घाबरूच नको. मी ऐक कारण देव सगळ्याचं रक्षण करतो. एक हत्ती त्या पक्षाच्या जवळ आला आणि कसं काय त्याची घंटी तुटली काय माहित. ती घंटी तुटली ती नीट त्या पक्षांवरती जाऊन 18 दिवस युद्ध झालं पण ती घंटी काय बाजूला सरकली नाही. 18 दिवसानंतर घंटी काढून बघितली तर पक्षी तसेच्या तसे जीवन होते. जर पक्ष्यांना तो रक्षण करतोय तर आम्ही तर माणसं आहेत. आपलं का रक्षण करणार आहे म्हणून आपल्या पाळीसी भक्तजना आपल्या भक्तांचं रक्षण करतो. महाराज असा काय पुरावा आहे का त्यानं भक्ताचं रक्षण केलं आहे की महाराज. एक अंबऋषी नावाचा राजा होता. अंबऋषी राजानं व्रत केलं होतं कशाचं? एकादशीचं. आज उपवास आहे. किती जणांनी धरलाय खरं सांगा. करा बरं हात वर. 1 2 3 4 5 6. बाकी काय पाकिस्तानातून आला काय सगळं लक्ष दिलाय का? धरलाय का उपवास? सकाळपासून आतापर्यंत काय खाल्लंय का नाही? हे म्हणणार लोक आहे. वा आम्ही एकादशी धरतो पण एकादशीला शाबू किती खातो याचं वर्णन करा. आपल्या पुन्हा तुमच्या तुम्ही बघा. ते वरमंटी गाव असल्यामुळे तर रामराज्य आलेला आहे. तिथलं नाही सांगत आमच्याकडे सांगतो. सकाळी आदल्या दिवशी रात्री बायकोला सांगताय उद्या एकादशी आहे वाढ जेवायला भरपूर वाढ. सकाळी सकाळी म्हणत असतंय आज एकादशी आहे दे दूध. 10 वाजता म्हणतंय आज एकादशी आहे दे शाबू. 2 वाजता म्हणतंय कर भगर. संध्याकाळी म्हणतंय दै उपवास आहे कर काहीतरी खायला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणतंय कालची एखादं धरतो का करतो काय करतो नेमका. पण ते अंबऋषी राजाचं लक्ष देऊन आहे. अंबऋषी राजाने एकादशी धरली कशी? दशमी दिवशी दिवस मावळायचा अगोदर जेवण करायचं एकदा. एकादशी दिवशी फक्त पाणी प्यायचा आणि द्वादशीला दिवस उजडायचा अगोदर एकादशी सोडून द्यायचा. द्वादशीचं पारणं चालायचं. अशा एकादशी अनेक वर्ष केल्या त्या. मग काय झालं एक दिवशी दुर्वास ऋषी आले आणि दुर्वासाने त्याची परीक्षा बघायचं ठरवलं. रात्री 12 वाजता आलं जेवण मागायला. त्यानं मला आता कुठं काय जेवण असतंय का? चल तुम्हाला अपमान केलास ना तुला 10 गर्भवास भोगावे लागते. शाप दिल्याबरोबर ते म्हणे उशाप द्या. उशाप बिशाप काय नाही म्हणजे तुला 10 जन्म सोसावे लागते. देव म्हणला एवढ्या एकादशी नियमानं नित्य नियमानं करणारा माणूस अजून एक बी बघितला नाही. आणि याला जर आता मी संकटात टाकलं कारण सगळ्यात वाईट जर काय असेल तर तो गर्भवास आहे. कोणत्याही जन्माला जावा सगळ्यात वाईट काय आहे? गर्भवास आहे. आजच्या कीर्तनात त्या 4 गोष्टी लक्षात ठेवा. 4 गोष्टी लक्षात ठेवा. आजचं कीर्तन सफळ होईल. मी येतोय बरोबर 12 वाजता पुन्हा उद्या आपण टेन्शन घेऊ नका. 4 गोष्टी कोणत्या आहेत? या जगामध्ये वाईट काय सांगितलं मी? गर्भवास आहे. 4 गोष्टी आहे का? पहिली गोष्ट काय गोष्टी वाईटातल्या वाईट असतात. दुसरी गोष्ट
काय गोष्टी वाईटातल्या चांगल्या असतात, तिसरी गोष्ट काय गोष्टी चांगल्यातल्या वाईट असतात, आणि सगळ्यात महत्वाचं चौथं आहे ते चांगल्यातलं चांगलं असते. पहिली गोष्ट वाईटातलं वाईट आहे, गर्भवास भोगणे वाईट आहे, पण 9 महिने 9 दिवसाचा गर्भवास भोगायचा आणि गाढवाच्या जन्माला जायचं हे वाईटातलं वाईट आहे. वाईटातलं चांगलं सांगा. 9 महिने 9 दिवसाचा गर्भवास भोगायचा, माणसाच्या जन्माला यायचं, वाईटातलं चांगलं आहे. चांगल्यातलं वाईट सांगा. माणसासारखं दिसायचं गाढवावणी हे चांगल्यातलं वाईटच आहे की. माणसाच्या जन्माला यायचं, पिऊन येते प्यायचं, माणसाच्या जन्माला यायचं, खाऊन येते खायचं, माणसाच्या जन्माला यायचं, दुसऱ्याच्या गंजीच्या पेंड्या काढायच्या आपल्या म्हशीला टाकायच्या. हे काय आहे? चांगल्यातलं वाईट आहे. चांगलं सांगा महाराज. कीर्तनातून चांगलं ऐकायला आला, कुठं वाईट सांगत बसता. चांगलं एकच आहे, नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, माझे कंठीला हो भले, माझे कंठीला हो भले, कभी गुण उद्धरिले, कभी गुण उद्धरिले, मुक्त केले राक्षसा, मुक्त केले राक्षसा, नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, चांगले चांगले, नाम चांगले चांगले, या जगामध्ये चांगलं फक्त एक आहे, देवाचं नाव. चांगला नरदेव भेटला मग या जगातलं चांगल्यातलं चांगलं काय आहे? माणसासारखा नरदेव भेटलाय आणि देवाचं नाव घेतो, हे चांगल्यातलं चांगलं आहे. म्हणून चांगल्यातलं चांगलं देवाचं नाव स्मरण घ्या. तुमची सुद्धा गर्भवास कोण भोगेल? भगवान परमात्मा भोगेल. म्हणजे सगळ्यात वाईट काय सांगितला? गर्भवास. आणि असे 10 जन्म गर्भवास स्वतः विष्णू भगवंताने सोसले आंब ऋषीसाठी. गर्भ सोसिले आणि दुष्ट निर्दाळले कित्येक तरी दुष्टांचा निर्दाळन केलं. आणि तो अवतार होता प्रभू रामचंद्रजीचा. तो कधी जन्माला आला त्याचं वर्णन एका गीतामध्ये सांगितलं. चैत्र मास त्यात नवमी तिथी, गंधयुक्त तरीही वात उष्ण किती, 2 प्रहरी कागशिरी सूर्य थांबला. त्याचं वर्णन केलंय. चैत्र मास होता. मास कोणता होता? मास कोणता होता? आम्हाला फक्त हिंदी इंग्रजी मास माहिती आहे. मास म्हणजे महिना. चैत्र मास होता आणि त्याची शुद्ध नवमी ही तिथी निवडली देवाने. नवमीच का निवडली? कारण प्रभू रामचंद्रजीचं 3 गुणाचं वर्णन आहे. कोणतं कोणतं? 1 वचनी, 1 बाणी आणि 1 पत्नी. याच्यापैकी बदल होऊच शकत नाही. आता नवमी का निवडली त्याचं कारण आहे. 9चा पाळा तुम्ही सगळेजण म्हणा. 9 1 9 2 8 आणि 1 9 झालं. 9 त्रिक 7 आणि 2 9 झालं. 9 चौक 36 6 आणि 3 90. शेवट 10 पर्यंत तुम्ही पाडे म्हणा, 9 पर्यंत या. 9 ही संख्या जशीच्या तशी जागेवर राहती. तसं प्रभू रामचंद्रांनी नवमी का निवडली? मी स्थिर आहे, मी 1 पत्नी आहे, 1 वचनी आहे आणि 1 बाण आहे. एका बाणात सगळ्यांचा निपात करेल. 1 वचन, एकदा वचन दिलं की दिलं. काय वचन आहे तुमचं? रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. प्राण गेला तरी चालेल पण दिलेलं वचन म्हणणार नाही. प्रभू रामचंद्रजी देवाचा बाप होता, स्वतः देवच होता. पण वडिलांनी काय केलं माहिती आहे का? वचन दिलं वडिलांना, मी वनवासाला जाईन. पाळलं का नाही? त्याच्या जर मनातच आलं असतं नाही पाळायचं तर पाळता बी आलं नसतं. पण वचन दिलं की निभावलं. अशी रघुकुलाची रीत होती. आणि प्रभू रामचंद्रांचा जन्म कधी झाला मला बी दाखवलं. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी, गंधयुक्त तरीही वास उष्ण किती, 2 प्रहरी कागशिरी सूर्य थांबला. सगळ्यांनी टाळी वाजवायचे. राम जन्मला, राम जन्मला, राम जन्मला, राम जन्मला, राम जन्मला, राम जन्मला.
जाय माय सता पुत्र दर्शने कौसल्या राणी हलो उगणी लोचने टिकून जाय माय सता पुत्र दर्शने ओ भले आसू सखे नाचला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला सगळे बोला सगळे प्रभु रामचंद्र भगवान की प्रभु रामचंद्र भगवान की प्रभु रामचंद्र भगवान की असा प्रभु रामचंद्रांचा जन्म 7,000 वर्षापूर्वी झाला. प्रभु रामचंद्राचं वर्णन आपण या ठिकाणी करत आहोत. प्रभु रामचंद्रजींचं वर्णन करत असताना श्रीकृष्ण भगवान परमात्म्याच्या चरित्राचा फक्त उच्चार करायचा. प्रभु रामचंद्रजीच्या चरित्राचा प्रत्येकानं आचरण केलं पाहिजे. समाजामध्ये जर धर्म टिकवायचा असेल तर प्रभु रामचंद्रजीने जसं वागलं तसं वागण्याचा प्रयत्न करा. सावतराईनं दिलेलं वचन ते पाळलंय प्रभु रामचंद्रजीने. वल्लाला दिलेलं वचन ते पाळलेच प्रभु रामचंद्रजीने. कौसल्या माता म्हटली होती वनवासाला जातोय रामा तू, पण एक काम कर, जिने तुला वनवासाला पाठवले ना तिच्या जाऊन पाया पड. ही जगामधली पहिल्यात आई आहे, पहिली आई आहे की रामाला चांगलं वळण लावणार. पण आपले लेकर बिघडवायचे असतील तर आई तुमच्या हातात आहे आणि सुधारायचे असतील तर आपल्याच हातात आहे. प्रभु रामचंद्रजीला अगोदर कैकेयीच्या पाया पडायला लावलं, सुमित्रेच्या पाया पडायला लावलं आणि मग स्वतःच्या पाया पडलं आणि मग वनवासाला जायला आज्ञा दिली. पत्नी होती सीता माता. पत्नीने सांगितलं मानक तुम्ही जाताय पण मला अर्ध्याला एकटीला सोडून कुठे जाताय. ती म्हणली अगं वनवास मला सांगितलंय, तुला कशासाठी. ती म्हणली दोघांना वनवास सांगितलाय. कसं काय. अहो तुम्ही मी वेगळे नाहीतच की, कसं काय तुम्ही म्हणजे एकटेच जाता. म्हणून मी सोबत येणार. लक्ष्मणासारखा भाऊ असला पाहिजे प्रत्येक माणसा. आपला भाऊ संकटात असला की त्याला मदत करणारा असला पाहिजे. आनंदाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. 2 मिनिटं फक्त लक्षात घ्या. कोण प्रभु रामचंद्रजी, कोण दशरथ राजा, कोण कौशल्या माता, कोण लक्ष्मण व्हायला. लक्ष्मण कुणाला म्हणायचं ज्याचं कायम लक्ष प्रभु रामचंद्रजीकडे आहे त्याचं नाव आहे लक्ष्मण. सीता कोण आहे, जी सावलीसारखी त्यांच्या पाठीमागे उभी आहे तिचं नाव आहे सीता माता. कोण आहे हनुमंतराया, तर ज्या आपल्याला सगळ्यांना हनुमंतरायाने सांगितलं की दास्य कसं असावं, दास कसं असावं, सेवा कशी करावी. एकच प्रश्न विचारतो माझ्या चिंतन सेवेला पूर्ण विराम देतो. या जगातला सगळ्यात श्रीमंत देव कोणता आहे. बालागिरा बालाजी. सगळ्यांचं मध्ये बालाजी आहे. श्रीमंत देव कोणता आहे. बालाजी. दिसतो सुद्धा आम्हाला श्रीमंत देव बालाजी. पण अण्णा आमच्या बालाजीपेक्षा जास्त श्रीमंत आमच्या हनुमंतराय आहे. श्रीमंत महाराज त्यांना कसोटी आहे फक्त. आणि तुम्ही काय म्हणताय त्याला 5 घरात सुद्धा कपडे नाही, तुम्ही म्हणताय हनुमंत श्रीमंत आहे. कशावर की तुमचा इथं प्लॉट आहे, प्लॉट आहे इशी जर इथं प्लॉट घ्या तर किती रुपये किंमत असेल सांगा. काय सांगायचं मला घ्यायचं आहे का काय. 10 लाख 5 लाख एका गुंठ्याची किंमत आपल्या गावातल्या किती आहे 5 लाख आहे. इथं जर जागा घ्यायची ठरली तर 5 लाख आहे. कमीत कमी 2 गुंठ्यात तर असं 5 दोन्ही 10 लाख फक्त वरवंतीत नाही. असे आपल्या धाराशिव तालुक्यात किती गाव आहे, जिल्ह्यात किती गाव आहे, राज्यात किती गाव आहे आणि देशात किती गाव आहे. जिथं जिथं गाव आहे तिथं तिथं हनुमंताचं मंदिर आहे. फक्त 5 लाखांच घराने हिशोब करा. सगळ्यात श्रीमंत देव कोणता देव सांगा. कोणता देव आहे श्रीमंत. हे अंजनीच्या सुद्धा तुला रामाचं वरदान. अरे एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. 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 अरे अंजनीच्या सुद्धा तुला रामाचं वरदान. अंजनीच्या सुद्धा तुला रामाचं वरदान. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान.
म्हणून बालाजीला जाण्यापेक्षा आमच्या हनुमंतरायाच्या मंदिरात येत जावा, दर्शन घेत जावा. सेवा केल्यानंतर काय भेटतंय तर हनुमानजी सारखं बघा. तुमच्या गावात एक प्रभू रामचंद्रजीचं मंदिर आहे, पण सगळ्या गावात प्रभू रामचंद्रजीची मंदिर नाही, पण हनुमंताचं मंदिर नाही असं गाव नाही. ज्या गावात हनुमंताचं मंदिर नाही ते गाव नाही, ती स्मशानभूमी आहे. लक्षात घ्या. म्हणून सेवा केल्यानंतर काय भेटतंय हनुमंतरायासारखं ईश्वर दर्शन टाकायला भेटते. म्हणून आपण काय केली पाहिजे, फक्त परमार्थात येऊन सेवा केली पाहिजे. वरवंटी गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी, सर्व भाविक मंडळी या सप्ताहामध्ये येऊन सेवा करण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्याला प्रभू रामचंद्रजीचे अनेक आशीर्वाद भेटावे एवढी प्रभू रामचंद्रजीकडे विनंती करू आणि माझ्या चिंतन स्वरूपी सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर परंतु शरीर म्हणलं की दुःख 100% ठरलेलं. रात्री कीर्तनावरून 4 वाजता घरी आले आणि जे पोटात दुखायला लागलं ते कमीच होईल. डॉक्टरने 7 वाजता सलाईन लावली. किती वाजता? 10 वाजेपर्यंत 3 सलाईन लावले. खोटं वाटत असतं तर दाखवतो. लोक मध्ये खोटं बोलते की उभारण्याची ताकद नव्हती, पण तो प्रभू रामचंद्रजीची कृपा झाली आणि 1 तासभर भगवंताचं चिंतन करता आलं. झालेली कीर्तन सेवा वैभवाची प्रतिस्मरणीय श्री संत कोकणी महाराज प्रभू रामचंद्रजी हनुमंत इथे जमलेल्या सर्व श्रोत्यांच्या चरणी अर्पण करतो. या सप्ताहाला कुणाची दृष्ट लागू नये तेवढी भगवंताकडे विनंती करतो. चिंतन सेवेला पूर्ण राम. विठ्ठल जय सांगा काय सांगायचं मला घ्यायचं का काय? 10 लाख 5 लाख एका गुंठ्याची किंमत आपल्या गावातल्या किती आहे? 5 लाख आहे. इथं जर जागा घ्यायची खरेदी तर 5 लाख आहे. कमीत कमी 2 गुंठ्यात तर असं 5 दोन्ही 10 लाख. फक्त वरवंटीत नाही तर असे आपल्या धाराशिव तालुक्यात किती गाव आहे, जिल्ह्यात किती गाव आहे, राज्यात किती गाव आहे आणि देशात किती गाव आहे. जिथं जिथं गाव आहे तिथं तिथं हनुमंताचं मंदिर आहे. फक्त 5 लाखानं जरा हिशोब करा. सगळ्यात श्रीमंत देव कोणता तेवढं सांगा. कोणता देव आहे श्रीमंत? हे अंजनीच्या सुद्धा तुला रामाचं वरदान. अरे एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. 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 अरे अंजनीच्या सुद्धा तुला रामाचं वरदान. अंजनीच्या सुद्धा तुला रामाचं वरदान. एक मुखानं बोला जय जय हनुमान. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. एक मुखानं बोला म्हणून बालाजीला जाण्यापेक्षा आमच्या हनुमंतरायाच्या मंदिरात येत जावा, दर्शन घेत जावा. सेवा केल्यानंतर काय भेटतंय तर हनुमानजी सारखं बघा. तुमच्या गावात एक प्रभू रामचंद्रजीचं मंदिर आहे, पण सगळ्या गावात प्रभू रामचंद्रजीची मंदिर नाही, पण हनुमंताचं मंदिर नाही असं गाव नाही. ज्या गावात हनुमंताचं मंदिर नाही ते गाव नाही, ती स्मशानभूमी आहे. लक्षात घ्या. म्हणून सेवा केल्यानंतर काय भेटतंय हनुमंतरायासारखं ईश्वर दर्शन टाकायला भेटते. म्हणून आपण काय केली पाहिजे, फक्त परमार्थात येऊन सेवा केली पाहिजे. वरवंटी गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी, सर्व भाविक मंडळी या सप्ताहामध्ये येऊन सेवा करण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्याला प्रभू रामचंद्रजीचे अनेक आशीर्वाद भेटावे एवढी प्रभू रामचंद्रजीकडे विनंती करू आणि माझ्या चिंतन स्वरूपी सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर